सायलीने काही केलंय का हो? नाही नाही, त्या मला बेशुद्ध अवस्थेत सापडल्या. सिया, सिया लवकर ये. सिया, काय कधी काय झालं? एवढ्या घाबरू नका, त्या शुद्धीवर आल्यात, मी त्यांना घेऊन आलोय. काय झालं? तू काय रडतेस? काय नाही. का रडतेस सांग मला. का रडतेस तू? शांत हो, शांत हो सायली. एक विसरलीस. काय अण्णा? तुझ्या सासू सासऱ्यांना नाही आणलंस. हर्षदा, मला माहिती आहे तू मला हेच विचारणार आहेस ना, मी अण्णांशी खोटं का बोलले, हेच ना? नाही नाही, तसं नाही हर्षदा. मग मी आईबाबांबद्दल बोलतोय. त्यांना बोलवायला हवं होतं. केतन, पुन्हा तेच? हे बघ, आय एम व्हेरी मच थँकफुल टू यू, पण मी तरी काय करू रे? फसली आहे मी या सगळ्यात. मी तुझ्या भावना समजू शकतो. ते ठीक आहे, पण काय? तू स्पर्श केलेलाही मला चालणार नाही. रंगी, अगं पाणी आण. अगं काकी, तू? रंगी कुठे? ती घरी गेलीये. का लवकर? अगं तिच्या घरी ना पाहुणे आलेत ना म्हणून. अच्छा 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 अच्छा. चहा घेतेस थोडा? मला खरंच नकोय चहा. ग खूप गरम होतं एकतर, आणि जीव नकोसा झाला. होतं कधी कधी असं. कधी गरमीमुळे नको जीव होतो, तर कधी कटकटीमुळे नको जीव होतो. काकी, खरंच तसं नाहीये, मला नकोय चहा. खरंच चहा नकोय? अगं नको ग. एक तर सबंध तुझ्यावर घरची सगळी जबाबदारी असते, ती थकत असशील. अगं खरंच नकोय. माझी एवढी काळजी करत जाऊ नकोस. सवय नाही मला एवढ्या आपुलकीची. काकी, सायली कुठे? आहे खोलीत झोपली आहे. दुपारी जेवायलाही तयार नव्हती. मीच बळबळ भरवलं तिला. चांगलं केलं. सलोनी कुठे? तिच्याच खोलीत बसली आहे. आजकाल तिला अभ्यासाचं वेड लागलंय. म्हणते मी शिकून मोठी होणार. बरं मला सांग, सियाचा दौरा कुठे आहे? अगं शूट शिवाय कुठे जाणार? शूट शिवाय कुठे जाणार? हा प्रश्न आहे की? असू दे असू दे. तुमच्या बहिणींचं अतिप्रेम आहे, मी काय बोलणार.
पण काय ग, मला सांग, सायली सतत रडते का? अगं का म्हणजे तिला फार अपराधी वाटतंय ना ग. याआधी असं न सांगता कुठे गेली नव्हती ना, म्हणून अगं खरंच अगं तिला खरंच फार अपराधी वाटतंय. हे सगळं बालिश नाही वाटत सुरेखा? नाही अगं खरंच तसंच आहे. जाऊ दे, मला काय सांगायचं नसेल तर नको सांगूस. पण काय ना सुरेखा, तू जरा सगळ्यात समजदार आहेस म्हणून सांगते. कोंबडा झाकला म्हणून सूर्य उगायचं थांबत नाही, आणि सूर्य उगवला की लख्ख प्रकाश पडतो. मग सगळं साफ आणि स्पष्ट दिसायला लागतं. काकी तुझ्या मनात जे काही आहे ना ते अगदी स्पष्टपणे बोल. मी काय सांगू? मी काही गुप्तहेर नाही, ना भविष्य सांगणारी, ना मनकवडी. काकी तुझ्या मनात जे काही आहे ना ते अगदी स्पष्टपणे बोल. मी काय सांगू? मी काही गुप्तहेर नाही, ना भविष्य सांगणारी, ना मनकवडी. आता या वयामध्ये एक मुलगी घराबाहेर राहते, फोनही करत नाही आणि घरच्यांना काही कळवतही नाही. चक्कर काय येते, रडते काय, तेव्हा काय झालं असेल हे न कळण्याइतकी मी मूर्ख नाही. या घराने या आधी एक अनुभव घेतलाच आहे. काकी हे बघ, काळजी घे तिची. सगळेच काही तुझ्यासारखे खमके नाही. स्वतःचा विचार करायचा असता ना तर तुम्ही 8 वर्षापूर्वीच केला असता. सलोनीला हॉस्पिटलमध्ये ठेवून तुझ्याशी लग्नाची ऑफर मी नाकारली नसती. तू चूक केलीस असं नाही वाटत तुला? आयुष्य म्हणजे गणिती ठोकताळे नाहीयेत रे गिरीश. फक्त चूक का बरोबर एवढंच ठरवायला. सॉरी, मी तो विषय उगाच काढला. सॉरी. तू मला लग्नानंतर पहिल्यांदा भेटला होतास ना, तेव्हा हाच पहिला शब्द बोलला होतास, सॉरी. सुरेखा, मला वाटतं तू सलोनीला हॉस्पिटलमध्ये ठेवायला होतस. बरं झालं आपलं लग्न झालं नाही ना, तेच बरं झालं. नवावर 191, नवावर 291, नवावर 393, नवावर 494. वा वा वा, पाढेपाठ करणं चाललंय वाटतं. व्हेरी. हो, मी पाढेपाठ करते. पण मग एवढी हळू का बोलतेस? अगं दीदी झोपलीये ना. हे दीदी, तू माझ्यासाठी काय आणलं? लब्बा. बघ, तू दीदीला उठवलंस. तू केव्हा आलीस? अरे काय आत्ताच आले मी. आणि तू काय संध्याकाळची झोपून? अरे हो, मीच सांगितलेलं ना आराम कर म्हणून. पण आता आराम खूप झाला,
उठ फ्रेश हो जा. नको ना ग. अगं दीदी हा? मी तोंड धुतलं हो आणि मी देवाच्या पाया पण पडली गुड गर्ल. आणि तरी पण ना दीदी झोपूनच होती. तू माझं शाणं बाळ आहेस. ए दीदी सायली दीदी पेक्षा ना ती पण शाणे बाळ आहे. आता ती पण उठणार बघ. चल उठ 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 चल फ्रेश होऊन ये जा. ए दीदी मी की नाही आज आई पण म्हंटल. अरे वा. तुला म्हणून दाखव का? म्हण. आ ई ई आणि हा अननसाचा आ आग गाडीचा. ए तू नाही सांगायचं गडी. सॉरी. बघ आता मी आता आ कशाचं सांगू? हा आ आरशाचा. व्हेरी गुड. ए पण दीदी माझ्या पुस्तकामध्ये आरसा का नव्हता दाखवला? आगगाडीच का दाखवली? का बरं? मी सांगू? सांग सांग सांग. त्याचं काय आहे ना दीदी, जर आरसा पुस्तकात ठेवला तर तो फुटून जाईल ना. लक्षातच आलं नाही दीदीच्या. म्हणून त्यांनी आगगाडी ठेवली. आणि बघ आपण आरसा जर पुस्तकात ठेवला तर मग आपण बघायचं कशामध्ये? अरे बापरे छोटीशी मुलगी हुशार झाली. व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड. लग्न आधीची एक भेट, लगेच लग्न आणि आत्ताचं हे देवदर्शन. एवढ्या छोट्या कालावधीत 7 जन्माचा एग्रीमेंट करून मोकळा झाला. गुड गुड व्हेरी गुड गर्ल. हुशार झाली ना. अगं सायली चेहरा नीट पुसला नाहीस तू. हो दीदी लवकर पुसून घे नाहीतर सर्दी होईल आणि सर्दी झाली ना की डोकं दुखतं. हो ना दीदी? दीदी मला कळलंय सायली, तुझ्या वेदना जाणून आहे. दीदी अगं पण आरशात बघवत नाही ना तुला. काही दिवस ते प्रतिमा तशाच त्रास देतात. आ आरशाचा, आ अपघाताचा आणि आ आघाताचा. हा आवरून एवढं सगळं येतं? ए दीदी मी आरसा बघितला, आगगाडी पण बघितली. आता की नाही मला हा अपघात आणि आघात बघायचंय. नको सलोनी, या गोष्टी नको बघूस. अगं तू अशी आहेस हेच काही कमी आहे का ग? मी अशी आहे म्हणजे कशी आहे? अगं ती गोड गुणाची आहे. चल आज आपण लवकर जेवून घेऊ. मी त्याच्या आधी सियाला फोन करून येते. ओके दीदी हा घे. थँक्यू. हॅलो दीदी. अगं तुला अजून यायला किती वेळ लागेल? दीदी थोडासा उशीर होईल का ग? अगं काही नाही, मी असा विचार केलेला की जेवायला आपण सगळं एकत्र बसलो असतो तर. ते जरा शक्य वाटत नाहीये ग. अजून थोडंसं शूट बाकी आहे आणि नंतर. नंतर काय? कुठे जाणार आहेस का? जाणार नाही पण यायला उशीर होईल. युनिटनी पार्टी अरेंज केली आहे, एखाद वेळेस तिथेच खाणं होईल.
अच्छा ठीक आहे, पण फार उशीर करू नकोस. नाही ग, लवकर यायचा प्रयत्न करेन. बर, सायली सलोनी काय करताय? अगं इथेच आहेत. बोलायचंय का तुला? नको अगं, कोणत्याही क्षणी सीन लागेल. बरं ठेवू? ठेव आणि लवकर ये. ओके, बाय. बाय. कट का गेला? मला बोलायचं होतं ना. अगं बाळा, तिला काम होतं. आता की नाही, आपण मस्तपैकी टीव्ही बघूया आणि तासाभरात आपण जेऊया, ठीक आहे? तुम्ही गप्पा मारा आणि मी गुद्दे मारीन. अगं गंमत केली ना मी. पण मी तुला खरोखरच गुद्दे मारीन. मी पण गंमत केली. ए, मी दीदीला गुदगुल्या करू? नाही नाही, नको 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 नको. सायली, अगं हसण्याने स्वास्थ्य चांगलं राहतं. सायली, जे काही घडलं ते तू विसर असं मी अजिबात तुला म्हणणार नाही. पण तुझ्या अतिविचाराने जे काही घडलंय ते नीटही होणार नाहीये, नाही का? जेवढा लवकर तू यातनं बाहेर निघशील ना, तेवढा कमी त्रास तुलाच होणार आहे. केतन, अण्णांची तब्येत आता बरी आहे. 1-2 दिवसात त्यांना डिस्चार्जही मिळेल. तेव्हा 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 काय? तू तू आता तू आता काय? तू आता परत जा. हर्षदा, काय? हे बघ, आई बाबांना तू इथे मला आणून नाही दिलंस, तेही मी बेअर केलं, आणि आता परत जा म्हणतेस. का असं माझ्याबरोबर दुसऱ्यासारखं वागतेस? केतन, यू नो, मी काय पुन्हा पुन्हा तेच तेच. मग असं होतं तर मला इथे सोबत आणलंच कशाला? केतन प्लीज, हे बघ, उगाच गैरसमज करून घेऊ नकोस. तू समजूतदार आहेस. प्रश्न तो नाही हर्षदा, मलाही काही आत्मसन्मान आहे की नाही? नक्कीच आहे, नक्कीच. मी तो कधीच अमान्य केलेला नाही. यू आर ब्रॉड माइंडेड, ग्रेट. पण माझी परिस्थिती, आज मी कोणत्या कंडिशनमध्ये हे माझं मलाच ठाऊक आहे. सायली, तू शांत हो बघू आधी. या सगळ्यात तुझा काय दोष आहे सांग बघू. तूच सांग ना दीदी, माझा काय दोष आहे? अगं तेच तर मी म्हणाले, तुझं काहीच चूक नाहीये. अगं त्यात आजकालची कंडिशन अशी आहे ना की कोणावर विश्वास ठेवावा तेच कळत नाही आपल्याला. अगं पण केतन असं करेल असं नव्हतं वाटलं ग मला. आता त्यांनी केलं ह्या सगळ्या गोष्टी, तो निघाला असं तर काय करू शकतो आपण? हा दीदी, अगं पण काय करू आता? काय म्हणजे? या जगात केतन काय एकटाच आहे का? हा अगं आम्ही आहोत ना, आम्ही तिचे कोणीच नाही का? हा का एकट्या केतनमुळेच अख्खं जग संपलं, जगणं संपलं? अगं पण केतनला मी. सायली, कोणी आपल्या आयुष्यातून निघून गेलं तर ती पोकळी काय कुरवाळत बसायचं का? नाही, कुणामुळेही थांबायचं नसतं. अगं जगरहाटीला गती असते, त्याला थांबणं नसतं. हा, आता राहिला दुःखाचा भाग, तो काळाबरोबर कमी होतो. हा का माझा अनुभव आहे हा.
अगं म्हणजे मला म्हणायचंय काळाबरोबर दुःख संकट सगळे कमी होत जातात ग. म्हणूनच म्हणते मी काय सांगते ते तू आता कर. तू की नाही सगळं लक्ष तुझं अभ्यासावर केंद्रित कर. हं? एक ध्येय निश्चित कर. सचोटीने पुढे जा. अगं केतनपेक्षा कोणीतरी खूप चांगलं तुझ्या नशिबात असेल असा विचार कर. नाही दीदी, केतनची जागा दुसरं कोणीच नाही घेऊ शकत. अगं मी समजू शकते पण मी काय म्हणते हे तर लक्षात ठेव ना. अगं काही दिवस जाऊ दे, मग हळूहळू तू विसरू लागशील सगळं. अगं दुःखाच्या वेळेला हातपाय गाळून नसतात बसायचं, धीर धरायचा असतो. समजलं? ते कळतंय ग मला. कळतंय ना, मग बस. सिया आली वाटतं. सिया थांब. काय काय झालं? सिया तू ड्रिंक केलंस? हा? बरोबर आहे. अरे उठायचंच नसतं लवकर जेव्हा रात्रभर पार्टी चालते तेव्हा. मस्त धुंदीत जगायचं. आता काय रात्रभर जागायचं आणि दिवसाचं झोपायचं, हो की नाही? एका अटीवर माफ कर. सांग ना, तुझी शिक्षा, तुझी अट, मला सगळं सगळं मान्य आहे. तुला हे फिल्मी करिअर सोडावं लागेल. ह्याच्या पुढे ह्याचं नावही काढायचं नाही. उरलेलं एज्युकेशन पूर्ण कर, एखादा करिअर कोर्स कर, साधीशी नोकरी बघ. हे रंगबिरंगी छंदी फंदी आयुष्य आता पुरे झालं.